नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. समान पद समान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर सूचना केंद्र सरकारकडून जारी. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 37,052 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. कच्च्या तेलावरच्या जकातीत वाढ. गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करणार विनोद तावडे. महानंद सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी 10 सहकारी दूध संघ पात्र. चौदाव्या मिफ्टचा मुंबईत शानदार कार्यक्रमाद्वारे आज समारोप. आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखड यांचं निधन. आता सविस्तर वृत्त. केंद्र सरकारनं समान पद समान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबतच्या सविस्तर सूचना जारी केल्या. 1 जुलै 2014 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीतल्या थकबाकीची रक्कम 4 हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. शौर्य पुरस्कार मिळवलेल्या सैनिकांना तसंच कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळवणाऱ्यांना एकाच हप्त्यात ही थकबाकी मिळेल. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर सुमारे 7,500 कोटी रुपयांचा वार्षिक बोजा पडणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 2016-17 या आर्थिक वर्षासाठीचा सुमारे 37,052 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सभागृहात मांडला, तर आयुक्त अजोय मेहता यांनी वाचून दाखवला. त्याआधी शिक्षण विभागाचा 2,069 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कच्च्या तेलावरचा जकात कर 3% 4.5% एवढा वाढवण्यात आला असून यामुळे शहरात पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे. या अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीसाठी 1 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. प्रशासकीय सुधारणांवर भर, गतिमान निविदा प्रक्रिया, मानवी दुग्ध पेढी, शहरी गरिबांसाठी पोषण आहार, गलिच्छ वस्ती सुधारणा, बेस्ट उपक्रमाला बस खरेदीसाठी 10 कोटी रुपयांचं कर्ज ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी सुमारे 2,806 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यात नरिमन पॉइंट ते कांदिवली या सागरी मार्गासाठी 1,000 कोटी, तर गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटी, हॅकॉक ब्रिज बांधकामासाठी 10 कोटी रुपये या कामांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेसाठी 10 कोटी रुपयांची विशेष तरतूद मुंबई महानगरपालिकेनं केली आहे. आरोग्य आणि वैद्यकीय विभागासाठी 693 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठा आणि मलनिस्सारणासाठी 5,569 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी 2,512 कोटी रुपये, पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 1,408 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. उद्यानांच्या विकासासाठी 523 कोटी, सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी 75 कोटी, तर स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानासाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाबाबत अर्थतज्ञ चंद्रशेखर नेने आणि पत्रकार नितीन चव्हाण यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला अधिक माहिती दिली. गेल्या अर्थसंकल्पापेक्षा हा जवळजवळ 18 ते 20% जास्त आहे. तरी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पापैकी 48% मुळे पैसे खर्चच झालेले नाहीयेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मताप्रमाणे येत्या 2 महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सची आणखीन बिलं येतील, पण तरी सुद्धा तज्ञांच्या मते हा खर्च 50 ते 60% अर्थसंकल्पाच्या होईल असं सांगितलं जातं. याचा अर्थ असा आहे की आपण फार मोठे मोठे अर्थसंकल्प तयार करतो, पण त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आपण खर्च करू शकत नाही. याचा अर्थ नगरसेवक आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नाही, त्यामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होत नाहीत. लोकांना चांगले रस्ते हवेत, लोकांना शुद्ध पाणी हवं, लोकांना पावसाळ्यामध्ये रस्ते क्लॉग होऊ नये म्हणून ज्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत त्या क्लिनिंग केलेल्या हव्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये आता जी हेल्थ केअर करता तरतूद आहे ती खूप कमी आहे. झिकासारखे जे सध्या रोग येऊ घातले त्यांना कसं तोंड द्यायचं, आणि दुसरं म्हणजे अग्निशमन दलाकरता ही तरतूद कमी आहे. 245 कोटी आहे, परंतु त्या मानाने खर्च गेल्या वर्षी झाला नाही, यावर्षी होईल याची काही खात्री नाही. नुकतीच मुलुंड
मुलुंडची कचरा डेपोची आग धुमसत ती विझवायला आपल्याला 3-4 दिवस लागले. तर हे सगळं काळजीपूर्वक बघून या अर्थसंकल्पातली पै न पै योग्य रीतीने खर्च झाली पाहिजे, ही जबाबदारी नगरसेवक, प्रशासन आणि मुख्य म्हणजे आपण सर्व नागरिक ज्यांच्या भल्याकरता हा अर्थसंकल्प साकारलेला आहे त्यांनी घेतली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असं की 3,533 कोटी रुपयांनी हा अर्थसंकल्प यंदा वाढला आहे. म्हणजे साधारणतः ही 10% वाढ आहे आणि एकूण अर्थसंकल्प हा 37,000 कोटीच्या पलीकडे गेलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही नवीन करवाढ नाहीये. मुंबईकरांना कोणताही नवा कर लागणार नाही. तसंच कोणताही नवा प्रकल्पही या अर्थसंकल्पात नाहीये. मुंबई महापालिकेचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी जकात ती 7,900 कोटी रुपये अपेक्षित होती. मात्र आता यंदाच्या अर्थसंकल्पापर्यंत फक्त 4,737 कोटी रुपये महापालिका मिळाले. महापालिकेचं हे खूप मोठं नुकसान आहे. जीएसटी देशभर लागू होणार आहे, त्याचं विधेयक सध्या संसदेमध्ये पेंडिंग आहे. त्यामुळे जकातीची ही झालेली हानी भरून काढण्यासाठी महापालिकेला पर्यायी कर व्यवस्थेचा स्रोताचा विचार करावा लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेला जे एकूणच पुनर्विकासातून जो फंजिबल पैसा मिळतो त्यामध्ये 5,823 कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यामध्ये 4,732 कोटी रुपये पालिकेला मिळालेत. म्हणजे सर्वसाधारणपणे 1,091 कोटींची ही घट आहे. त्यामुळे झालं असं की एकूणच जकात घटली, त्यानंतर फंजिबल एफएसआय घटला, डेव्हलपमेंट चार्जेस म्हणजे महापालिकेचे मोठं उत्पन्नाचा जो स्रोत आहे ते 5,823 कोटी अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षामध्ये ते 4,732 कोटी मिळण्याचा अंदाज आहे. प्रॉपर्टी टॅक्स जो मालमत्ता कराचं एक 2,500 कोटीचं उद्दिष्ट महापालिकेने आखलं होतं आणि त्यामध्ये महापालिका पुढे यशस्वी झाली आहे. हा जो झालेला घाटा आहे पालिकेला, हा भरून काढण्यासाठी पालिकेने आता अनावश्यक खर्चामध्ये कठोरपणे कपात करण्याचं ठरवलंय. पण महापालिकेची जी बँकांमधली जी गुंतवणूक आहे ती मात्र भरभक्कम असून साधारणतः यावर्षी 1,380 कोटी रुपये व्याज त्यातून महापालिकेला मिळते. मेक इन इंडिया सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्याला सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली. या संदर्भातल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी राज्याच्या वतीनं मांडलेली बाजू न्यायमूर्ती MY इक्बाल आणि अरुण मिश्रा यांच्या पीठानं मान्य केली. या संदर्भात आपण नोटीस जारी करत असल्याचं न्यायालयानं सांगितलं. त्या दरम्यान अंतरिम दिलासा म्हणून ही परवानगी देण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 56 राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. गिरगाव चौपाटीवर हा कार्यक्रम आयोजित करायला मुंबई उच्च न्यायालयानं 28 जानेवारीला परवानगी नाकारली होती. आदिवासी घरकुल योजनेची सक्षमपणे अंमलबजावणी करताना एकही आदिवासी कुटुंब घरकुलावाचून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंत्रालयात आज झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आदिवासी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी त्याचे सामाजिक लेखापरीक्षण करण्यात यावे, त्यासाठी चांगल्या सामाजिक संस्थेची नियुक्ती करण्यात यावी, तसंच आदिवासी तरुणांमधील कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कृती आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दाखल 4ही गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी CID मार्फत करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचं सिद्ध झालं असून फेरपरीक्षा लवकरच घेण्यात येईल असं तावडे म्हणाले. 16 जानेवारीला राज्यातल्या 623 केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. 2 सत्रात ही परीक्षा झाली. त्यापैकी सकाळच्या सत्रात पहिल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असल्याचं निदर्शनाला आलं होतं. या पेपरफुटीच्या घटनेची चौकशी निपक्षपातीपणे व्हावी याकरता शिक्षण संचालकांकडे असलेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. महानंद सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी विविध अग्रिमांची परतफेड न केल्यामुळे 10 सहकारी दूध संघ अपात्र ठरले आहेत.
या दूध संघांनी महानंदकडून वेळोवेळी घेतलेल्या विविध प्रकारच्या आगाऊ उचलीची मुदतीत परतफेड न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सध्या महानंदची निवडणूक प्रक्रिया सुरू असून ही कारवाई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक समजली जात आहे. सभासद संस्थेची थकबाकी असेल तर त्यांना अपात्र ठरवता येतं, त्यामुळे कोणत्याही सूडबुद्धीनं ही कारवाई केलेली नाही, असं दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं. महानंदचे 86 सदस्य संघ असून निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये एकूण 66 दूध संघ मतदार म्हणून दर्शवण्यात आले आहेत. मुंबईत प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिरात 14व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा शानदार समारोप झाला. राज्यपाल चे विद्यासागर राव, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा, FTIIचे अध्यक्ष गजेंद्र चौहान, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्यासह मिफचे सदिच्छादूत जॅकी श्रॉफ आणि अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. माहितीपट आणि लघुपटांना प्रोत्साहन देण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. विनोद तावडे यांनीही हा महोत्सव दरवर्षी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आठवडाभर चाललेल्या या महोत्सवात विविध देशांचे चित्रपट, माहितीपट, लघुपट आणि चैतन्यपटांची रसिकांना मेजवानी होती. फुमशंग या मणिपुरी माहितीपटानं सुवर्ण शंखाचा पुरस्कार पटकावला. माय नेम इज सॉल्ट या स्विस तसंच लेसेबो या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट विभागात संयुक्तरित्या सुवर्ण शंख पुरस्कार देण्यात आला. छाया हा सर्वोत्कृष्ट चैतन्यपट ठरला, तर अगली बार आणि सोलो फिनाले या लंडनच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार देण्यात आला. चित्रपट निर्माते नितेश अंजन यांना फार फ्रॉम होम या चित्रपटासाठी पदार्पणातला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं हा सध्याच्या घडीला मोठा प्रश्न आहे. कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य रीतीनं करण्यात आलं नाही तर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ म्हणजे कचरा. या कचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीनं करणं गरजेचं आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महानगरपालिकेनं 2016-2017च्या अर्थसंकल्पात 2,512 कोटींची तरतूद केली आहे. अनेकदा कचरा घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी फेकला जातो. ओला आणि सुका कचरा अशी विभागणी करून या कचऱ्याचा उपयोग सेंद्रिय खत निर्मितीसाठी करता येऊ शकतो. असा प्रयत्न झाल्यास हजारो टन सेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाट करता येईल आणि डम्पिंग ग्राउंड किंवा इतर ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण कमी होईल. वाढत्या लोकसंख्येमुळे सुखा, ओला आणि ई कचऱ्याचं प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेवर, रस्त्याच्या कडेला, दुकानं, हॉटेल्स, स्वच्छतागृहांच्या बाहेर सर्रास कचरा टाकला जातो. हा कचरा जाळल्यास त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचे गंभीर परिणाम आपण पाहतच आहोत. कचरा हा दुसऱ्या कोणाची तरी समस्या आहे असं म्हणून चालणार नाही. आपण निर्माण करणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सामाजिक जागृती, इच्छाशक्ती आणि प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. घनकचरा व्यवस्थापन या विषयावर अधिक मार्गदर्शन करण्यासाठी घनकचरा व्यवसाय विषयाचे अभ्यासक भाऊ निपुर्ते आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घनकचरा म्हणजे नेमकं काय आणि हा कचरा वाढण्याची कारणं कोणती असतात? घनकचऱ्याची साधी आणि सोपी व्याख्या आपल्याला सांगता येईल की माणसाने वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचं नीटपणे व्यवस्थापन न केल्यामुळं ज्या नकोशा झालेल्या वस्तू असतात त्या निसर्गनिर्मित असू शकतात किंवा मानवनिर्मित असू शकतात. यामध्ये घरामध्ये निर्माण होणारं आपलं जेवण बनवण्याच्या अगोदरचा कचरा, जेवण झाल्यानंतरचा कचरा किंवा काच, भंगार असेल, लोखंड असेल, अशा प्रकारचा जो निसर्गनिर्मित विरहित जो कचरा आहे म्हणजे मानवनिर्मित त्याला म्हणता येईल, अशा सगळं नकोशा झालेल्या वस्तू म्हणजे घनकचरा आपल्याला म्हणता येईल. त्या की जे माणसाने नीट त्याचं व्यवस्थापन न केल्यामुळे त्या नकोशा झालेल्या असतात. अशा घनकचऱ्याचं निर्मिती जवळ भारतामध्ये दररोज 1.5 लाख टन इतकी होते आणि 1.5 लाख टन या कचऱ्याचा डोंगर जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की अबब केवढा हा कचरा.
या कचऱ्याचं व्यवस्थापन नीट जर झालं तर 50% कचरा हा आपल्या घरापासून त्याची विल्हेवाट लावता येईल. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरामध्ये किती कचरा निर्माण होतो याचं जर विश्लेषण केलं तर प्रत्येक माणसामागे साधारण 230 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम इतकाच कचरा होतो. आणि त्याचं व्यवस्थापन आपण स्वतः करू शकत नसेल तर इतक्या मोठ्या निर्माण होणाऱ्या जवळजवळ 1.5 लाख टन कचऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाऊ शकेल याची थोडे प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीने विचार करणं आवश्यक आहे. काय करू शकतो प्रत्येक घरापासून जर आपण सुरुवात केली तर प्रत्येक घर हे काय करू शकतं या बाबतीत? आपण असं जर म्हटलं की स्वच्छता ही खऱ्या अर्थाने मानवी संस्कृतीचे अधिष्ठान आहे आणि स्वच्छता ही विचारापासून सुरू झाली पाहिजे. फेकण्याची जी वृत्ती आहे माणसामध्ये जी निर्माण झालेली आहे भारतीय संस्कृती विरहित, कारण भारतीय संस्कृतीमध्ये फेकण्याची वृत्ती नाहीये, तर ती टाळली पाहिजे. कचरा हा ठेवण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. कचऱ्याचं जर आपल्याला नीट व्यवस्थापन करायचं असेल तर कचऱ्याचं वर्गीकरण झालं पाहिजे. घरामध्ये आपण जी उपयोगी वाटते ती वस्तू ठेवली गेली पाहिजे. जसं आपण आपल्या रॅकमध्ये आपण रोज पेपर वाचल्यानंतर आपण त्याची रद्दी म्हणून किंवा त्याचं रिसायकलिंगसाठी जसं ठेवतो, किंवा दुधाची पिशवी आपण ती दुधाची पिशवी विकत घेणारा असतो म्हणून ती आपण व्यवस्थित ठेवतो, तसंच इतर वस्तूंचं सुद्धा वर्गीकरण जर केलं म्हणजे आपल्या घरामध्ये जे भाजीपाला असेल, उरलेला भाजीपाला त्याची देठं असतील किंवा आपण जी फळं आणतो बाजारातून त्याची सालं असतील, ही जर आपण वेगळी ठेवली आणि त्याच्यापासून जर आपण आपल्या घरातच खत निर्मिती जर केली, करता येते तसे प्रयोग चालू झालेले, तशा काही संस्थाही आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि कसं करू शकतो आपण? साधं आणि सोपं आहे की जसं आता आपण भाजी करायला घेतो किंवा पूर्वतयारी करायला घेतो, भाजी कापली जाते आणि उर्वरित जी देठं असतात किंवा मेथीची भाजी असेल, पालेभाजी असेल तर त्याची जी मुळाची बाजू असते ती आपण बाजूला करतो आणि टाकून देतो. तर टाकण्याऐवजी ती ठेवण्याची वृत्ती ठेवावी. जशी आपण आपल्याला आवश्यक असलेली भाजी कापतो तशीच ती देठं कापून ठेवली आणि एका साध्या बादलीमध्ये किंवा कुंडीमध्ये जर आपण त्याचं बाजारात अशा काही कल्चर्स उपलब्ध आहेत, ते कल्चर्सचा वापर करून त्याच्यामध्ये एका बादलीमध्ये ज्याला हवेचं खेळती हवा राहील अशी जर बादली आपण घेतली, थोडी जाळी असलेली जर घेतली, जाळी याच्यासाठी आवश्यक असते की हवा खेळती राहणे आणि डास किंवा माशा यांचा उपद्रव होऊ नये म्हणून अशा प्रकारची जाळी असलेली बादली ठेवली घरात आणि रोज आपण त्याच्यामध्ये हा आपल्या घरात निर्माण झालेला कचरा जर टाकला हव्या त्या स्वरूपात तर त्याच्यापासून खत निर्मिती ही एक साधारण 3 ते 4 आठवड्यात होते. आणि ते मला वाटतं खत तुम्ही आजूबाजूच्या लोकांना देऊ शकता किंवा आजूबाजूच्या लोकांना देऊ शकता, विकताही येईल, तुम्हाला विकताही येऊ शकते किंवा एक साधारण एक वेगळं जर तुम्ही निसर्गप्रेमी व्हायचं असेल किंवा ते विरुद्ध आपल्याला जर लावायचं असेल तर कोणाच्या वाढदिवसाला ती एक गिफ्ट देऊ शकता तुम्ही. एक आजची ती संस्कृती निर्माण होत चाललेली आहे पर्यावरण स्नेही किंवा पर्यावरण प्रेमी. तर अशा प्रकारच्या संकल्पना पुढे येऊ लागलेल्या आहेत. आपल्या घरात खत निर्माण होते याचं इतरांना कौतुक वाटतंय, कुतूहल वाटतंय, परंतु आपण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दाखवतो तेव्हा तेही हे कशा पद्धतीने केलं जात आहे तर याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्ही त्यांना करू शकता. आपण एक शिक्षक बनू शकतो, तसे विचार दुसऱ्यांच्या मनात आपण रुजवू शकतो. ई कचरा किंवा प्लास्टिकच्या पिशव्या ही खूप मोठी समस्या आहे, काय सांगाल त्याबाबत? ई वेस्टच्या बाबतीत एक माझ्याकडे आता डेटा जो आहे उपलब्ध, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी यांनी 2014ला जो अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये वर्षभरात 1.7 दशलक्ष इतका ई वेस्ट तयार होतो आणि 3 वर्षात याच्यामध्ये 21% इतकी वाढ होणार आहे. या ई वेस्ट मध्ये आपण जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्याही असू शकतात, कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरचे सगळेच पार्ट ई वेस्ट मध्ये येतात.
बॅटरीचे सेल आहे, हो. इस्त्री आहे, फ्रीजच्या जे काय भंगारमध्ये निघालेल्या वस्तू असतात त्या असू शकतात. नंतर मोबाईल असतील. मोबाईल आहे. तर मोबाईलचं एक मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की आपल्या भारतामध्ये असं एक अभिमानाने सांगितलं जातं की 100 कोटी मोबाईल्स आपल्या भारतामध्ये आहेत. ह्या मोबाईलचं जर आपण आयुष्य बघितलं तर ते 3 ते 4 वर्ष असते. म्हणजे तुम्ही वर्षाला किमान 25 लक्ष इतके मोबाईल्स तयार करतात. तर त्याचं काय करायचं? मग हे जर मोबाईल्स वेस्ट जे आहे, ई वेस्ट जे आहे, याची जर आपण कल्पना केली तर किती मोठा डोंगर होऊ शकतो. पण मग काय करायला पाहिजे त्यासाठी? नाही, यासाठी तीच की जी आपण कचऱ्यामध्ये टाकण्याची वृत्ती आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे. ई वेस्ट वर्गीकृतपणे ठेवलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी नगरपालिका असतील किंवा महापालिका असतील किंवा शासनाने अशा प्रकारची कलेक्शन सिस्टीम वेगळी केली पाहिजे आणि त्याच्यावरती प्रक्रिया केंद्र उभारणी केली पाहिजेत. कारण यापासून साधारण 50 प्रकारच्या अशा काही विषारी ज्या शरीराला अपायकारक ठरतील अशा विषारी पदार्थ तयार होतात आणि जे आरोग्यास अपायकारक मानवी ठरू शकतात. प्लास्टिक बद्दल काय सांगा? प्लास्टिकच्या बद्दल मी एवढं सांगू शकेन की प्लास्टिकचा जो कचरा आहे तो दरवर्षी किमान 14,000 मेट्रिक टन तयार होतो. त्यापैकी फक्त 9,000 मेट्रिक टन इतका कचरा हा रिसायकलिंगसाठी गोळा केला जातो आणि उर्वरित 6,000 मेट्रिक टन कचऱ्यामध्येच असतो, स्वरूपात राहतो किंवा त्याचं हे होतं. तर ह्या प्लास्टिकच्या कचरा जो आहे तो विघटन होण्यास काही हजार वर्षे त्याला कालावधी जातो. तर तो नष्ट होत नाहीये. जमिनीचा पोत त्यामुळे नष्ट होत चाललेला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. महापुरासारखे उपद्रव होत आहेत. किंवा जर आपल्याला विचार केला तर त्याच्यापासून गायी किंवा हे जे खाण्यासाठी हे करतात आणि तर हा भस्मासूर आहे. आणि त्याच्यात आपल्याला असं सांगता येईल की हे पापी प्लास्टिक जे आहे, पापी म्हणजे पातळ प्लास्टिक, ते कुठेतरी माणसाने त्याचा वापर थांबवला पाहिजे. मला असं वाटतं की सर्वात जास्ती जबाबदारी शासन काय करतं यापेक्षा प्रत्येक घराची, प्रत्येक माणसाची जबाबदारी खूप मोठी आहे. प्लास्टिक वापरणं, कमीत कमी त्याचा वापर करणं आणि स्वच्छता राखणं हे आपण सगळेजण करू शकतो. प्रत्येक व्यक्तीने किमान म्हणजे ते आता एक हे ठरवून दिलेलं की 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आहेत, त्या कमीत कमी वापराव्यात. त्या कमीत कमी वापराव्यात. अगदी खरं. आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण त्याला मनपूर्वक धन्यवाद. लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखड यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. 1980 ते 1989 या काळात त्यांनी लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलं. संसद संग्रहालय उभारणीतही त्यांचं मोठं योगदान होतं. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं. मध्य प्रदेशचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलं होतं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाखड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाखड यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जाखड हे लोकप्रिय नेते होते. आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी संसदीय लोकशाही समृद्ध केली, असं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अहमदनगर इथं आज क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन माजी क्रिकेटपटू इक्बाल सिद्दीकी यांच्या हस्ते झालं. क्रिकेटचा प्रसार व्हावा, खिलाडू वृत्ती वाढीला लागावी या हेतूनं आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून गेली 30 वर्ष या स्पर्धा होत आहेत. 19 वर्षाखालील खेळाडूंसाठीच्या या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध शाळा आणि महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत. 15 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतल्या विजयी संघाला 51,000 तर उपविजेत्या संघाला 31,000 रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. हवामान. जम्मू काश्मीरमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. श्रीनगरमध्ये उणे 2.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातही कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं 8.4 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई कमाल 33 किमान 15, नागपूर 32 आणि 16, पुणे 34 आणि 11, औरंगाबाद 34 आणि 14, नाशिक 33 आणि 8, कोल्हापूर 34 आणि 20, रत्नागिरी 33 आणि 16, सोलापूर 37 आणि 17, अमरावती 31 आणि 16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समान पद समान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर सूचना केंद्र सरकारकडून जारी. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 37,052 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. कच्च्या तेलावरच्या जकातीत वाढ. गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करणार विनोद तावडे. महानंद सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी 10 सहकारी दूध संघ अपात्र. चौदाव्या मिफचा मुंबईत शानदार कार्यक्रमाद्वारे आज समारोप. आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखड यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.